राधाकृष्ण पाणी प्रकल्पाविरोधात कल्लोळ इथं आंदोलन, कर्नाटक सरकारकडे कायदेशीर हस्तक्षेपाची मागणी। इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणी पुरवठा प्रकल्पाविरोधात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील कल्लोळ इथं तीव्र आंदोलन करण्यात आलं। कित्तूर कर्नाटक सेना, चिकोडी शैक्षणिक जिल्हा घटक आणि स्वाभिमानी कन्नडिका एकता यांच्या वतीनं कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रकल्पाविरोधात तातडीने कायदेशीर हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलकांच्या मते महाराष्ट्र शासन इचलकरंजी शहरासाठी कृष्णा नदीच्या बॅरेज परिसरातून पाणी उपसा करण्याचा प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे। हा उपसा कर्नाटकच्या हद्दीतील कल्लोळ परिसरातून होणार आहे। कर्नाटक सरकारची पूर्व परवानगी न घेता हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप करत सीमा भागातील शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रकल्पामुळे स्थानिक शेती, भूजल पातळी आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली। सुमारे 400 कोटी खर्चाच्या महालक्ष्मी उपसा सिंचन योजनेवर या प्रकल्पाचा परिणाम होऊ शकतो असा दावा करण्यात आला। कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। या प्रकरणात कर्नाटक सरकारनं तातडीनं कायदेशीर कारवाई करून सीमा भागातील शेतकरी व जलहक्कांचं संरक्षण करावं अशी मागणी करण्यात आली। निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार चिकोडी यांना देण्यात आल्या। यावेळी महादेव तलवार, परमपूज्य श्री संपादना महास्वामीजी, प्राध्यापक SY हंगे, महालप्पा कोहळी, नागेश माळी, देवेंद्र तलवार, श्रवणकुमार गुडे, सुरेश डुकडे, मुस्ताक मुल्ला, रेणुका कडापुरे, SS नादाब, विशाल कुडची, उत्तम मातीवटजड, अरुणा कमते, संजू शाहीर आणि राजेंद्र पाटील उपस्थित होते। शिवार न्यूज साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे।